देवरुकरांनी पसंती दिली आणि आज त्याचा पदग्रहण सोहळ्यात आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, भावी मंत्री माननीय प्रताप चिखलीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटीलजी होटाळकर, माजी आमदार सुभाषजी साबणे साहेब, माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब, आमचे नेते व्यंकटराव गोजोगर साहेब, नगर अध्यक्षा सौ विजयामाताई बालाजीराव टेकाळे, उपनगराध्यक्ष नवनिर्वाचित ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर, मुख्याधिकारी नीलमताई कांबळे, सर्व सन्माननीय नगरसेवक, आमचे आदरणीय शिवाजी मामा कणकंटे, माजी नगराध्यक्ष विवेकजी केरुकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, देगलूर नगरपालिकेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी झाली. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये निकालासाठी आपल्याला 18 दिवस प्रतीक्षा करावी लागली. त्या 18 दिवसामध्ये अनेक जणांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येऊ शकत नाही अशा वल्गना केल्या. परंतु 21 तारखेला निकालाच्या दिवशी देगलूरकरांचा खरा कोण लोकांना कळाला. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. नांदेड जिल्ह्याची जबाबदारी माननीय आमदार प्रतापजी पाटील चिखलीकर साहेबांना दिली. साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास दाखवून देगलूर शहराच्या निवडणूक सूत्रे माझ्या हातात दिली. एवढा मोठा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला आणि आपण सर्वांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. देगलूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरही टीका केली नाही. आम्ही फक्त मागच्या 10 वर्षात केलेलं काळ आणि त्यांच्या 5 वर्षात झालेलं काळ या 2 कामाची तुलना केली आणि भविष्यामध्ये आम्हाला देगलूर शहराच्या विकासासाठी काय योगदान द्यायचं आहे तो वचननामा जाहीर केला. आणि तो वचननामा नुसता जाहीर केला नाही, तर तो वचननामा आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेब दाखवून त्यांच्या परवानगीने अजितदादांची चर्चा करून जाहीर केला, जेणेकरून हे शिवधनुष्य आम्हाला उचलणारं नाही किंवा पेलणारं नाही. यासाठी प्रतापराव साहेबांचं मार्गदर्शन, त्याचं योगदान आम्हाला आवश्यक आहे. आदरणीय दादा देगलूर शहरामध्ये आमच्या प्रवेशाला आले होते. त्यावेळेस दुर्दैवानं शेवटच्या क्षणी पाऊस झाला आणि दादाला त्याचे पूर्ण विचार आपल्या पुढे मांडता आले नाही. परंतु लवकरच महापालिका निवडणूक झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये एक मोठी सभा घेऊन अजितदादांना बोलवण्याचा आमचा मानस आहे. तसं आम्ही प्रताप साहेबांनी विनंती केली आहे. मित्रांनो, आपला सर्व सांगू इच्छितो, दादा देगलूरमध्ये मी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली तेव्हा अशोकराव चव्हाण हे राज्यमंत्री होते नगरविकास खात्याचे. त्यानंतर आपली पक्षाची सत्ता आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आम्ही तत्कालीन राज्यमंत्री नामदार टोपे साहेबांना घेऊन आलो. त्यानंतर भास्करराव जाधव राज्यमंत्री झाले, त्यांनी घेऊन आलो. त्यानंतर उदय सामंत साहेब राज्यमंत्री झाले, त्यांनी घेऊन आलो. आणि 3 जणी नंतर मोठ्या मोठ्या पदावर पोहोचले. 4 जणी. अशोकराव चव्हाण 2दा मुख्यमंत्री झाले, टोपे साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले, त्यानंतर आरोग्यमंत्री झाले आणि कोविडमध्ये चांगलं काम करतो आपलं त्यांनी. त्यानंतर भास्करराव जाधव मंत्री झाले कॅबिनेट, उदय सामंत आता मंत्री आहेत. त्यामुळे देगलूर नगरपालिकेच्या वतीनं ज्यांचा सत्कार केला जातो त्यांना भविष्यात निश्चितच मंत्रिपद मिळते आणि हे आपल्यासाठी एक सुख पायगुण आहे. आमचा देगलूर नगरपालिका तुमचा सत्कार केलेला आहे. तुम्ही लवकरच मंत्री होताल अशी आमच्या सर्वांची भावना आहे. तुम्ही मंत्री व्हा, आपले पालकमंत्री व्हा आणि देगलूर शहराच्या विकासासाठी आपल्याला वचनामाप्रमाणे बरेच गोष्टी करायचे. त्यासाठी आम्ही सर्व जनतेचे कटिबद्ध आहोत. जनतेने आमचा विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आपल्या बळावर, आपल्या हिमतीवरच आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचे. देगलूर शहरामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याचा सुविधा आपण देणार आहोत. परंतु देगलूर शहर एक महाराष्ट्रामध्ये चांगलं शहर झालं पाहिजे. देगलूर शहरामध्ये काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही वचनामा दिल्याप्रमाणे बीज गुणन केंद्राची 30 एकर जमीन आपल्याला नगरपालिकेच्या हातसाधन करून घ्यायची आहे. त्यासाठी कृषी खातं आपल्या पक्षाकडेच आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. येथील सभागृहाचं सुशोभित करायचं आहे, सभागृह नव्याने बांधायचं आहे. शिवाजी उद्यान असेल, शहरामध्ये
जवळपास 150-200 आपले ओपन स्पेस आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे. देगलूर शहराला एक चांगलं स्वरूप, आरोग्याच्या दृष्टिकोनातून साफसफाई झाली पाहिजे, पिण्याचं दररोज दर्जेदार पाणी मिळालं पाहिजे आणि आपण लोकांना फिल्टर पाणी देण्याचे वचन दिलेलं आहे, तेही आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करायचं आहे. विकास एक प्रक्रिया आहे, एका दिवशी ती पूर्ण होऊ शकत नाही. ते प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो प्रत्येक कामाला. त्यासाठी येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू. आज आमच्या भगिनी विजय महाराजांनी चार्ज घेतलेला आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष नगराध्यक्ष अंकु देसाई झालेले आहेत आणि सय्यद मोहद्दीन साहेबांनी संतोष मधुकरराव नारलावार हे दोघं आपले स्वीकृत झाले. त्यामुळे सभागृहामध्ये आपलं पूर्ण बहुमत आहे. देगलूर शहराच्या जनतेचा जो विश्वास होता तो आपण मतदान दाखवून दिलेला आहे. आता फक्त आम्हाला कर्तव्य आमचं पार पाडायचं आहे. त्यासाठी व्यासपीठावर सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करणारच आहे. आज कार्यक्रमाला बराच उशीर झाला. आपण सकाळी 10 पासून बसलात. प्रताप वटे साहेबाला एक अंतिम होता नांदेडला, त्यामुळे त्यांना उशीर झाला. परंतु सर्व आता व्यवस्थित झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि व्यासपीठावर मान्यवरांचा आशीर्वाद आणि पाठबळांच्या पाठीचे राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी आम्हाला निवडणुकीत भरभरून मतदान केलं त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.